परवाच 15 तारखेला झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादानं ती पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे. आज अंबाबाईचं दर्शन घेतले, काय अंबाबाईकडे साकडं? अंबाबाईकडे साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे. आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागे आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू. आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 आता आम्ही मंत्री झालेलो आहोत, प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे तो तसुबरी ठरणार नाही अशा प्रकारचं अधिवेशन संपलं तरी खाते वाटप अद्याप झालेलं नाही. विरोधकांकडून टीका होते. ठीक आहे, खाते वाटप होईल लवकरात लवकर. तिघे नेते मंडळी बसतील आणि लवकरात लवकर करतील. तुम्ही काय शेवटचा दिवस केलेली आहे? गेल्या वेळी 2 खाती जी आहेत ती आपल्याकडे मिळाली होती, तीच पुन्हा या ठिकाणी मिळावी नाही. मी जे काय बोलायचं ते आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बोललेलं आहे. भुजबळ साहेबांची नाराजी दूर झालेली आहे. निश्चितपणानं आम्ही ती नाराजी दूर करू, त्यांची समजूत काढू. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. तुमच्या काळात अनेक प्रकल्प तुम्ही आणले होते, मंजूर केले होते. सीपीआर सरकार रुग्णालयाचा स्थलांतराचा प्रश्न आहे, हे आता प्रकल्प आहे ते पूर्णत्वात जातील का? 100% पूर्ण जातील. आता एक चांगलं बहुमत आहे, सरकार आमचं आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत, मंत्री आहोत. निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की आता माझी आणि प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही येताना विमानातनं चर्चा हीच केली की आलमट्टीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना हे कसं होणार नाही याबद्दल आम्ही तात्काळ प्रयत्न करू. आणि हे जर शक्य झालं नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाला भेटून तात्काळ बैठक घेण्याची सुद्धा आम्ही प्रयत्न करू. काळमवाडी धरणाची देखील गळती वाढलेली आहे. आज देखील पाणी आलं नाही कोल्हापूर शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये. नाही, आता या सगळ्या प्रश्नांना आज आलेलो आहोत. गळती काढण्याचं टेंडर निघालेलं आहे. तिथं कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आपली मशिनरी ठेवलेली आहे. टाइम बाउंडपर्यंत ते काम करतील. मला वाटतं आम्ही आता आज तरी आलेलो आहे, तर आम्हाला वेळ तरी द्या. तुम्ही उपमुख्यमंत्री सोडवले सुद्धा जात नाहीये. तुमच्या याकडे कसं लक्ष असणार आहे? कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून गोव्याला जोडणारा रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, ते सर्व जोडले जातील का? या मंत्रिपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना अधिक गती देता येईल. यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो, परंतु मंत्रिपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या कामाला अधिक गतिमानता देता येईल. पालकमंत्री कोण अनेकांच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत. मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल डोक्यात, तो नेमका आता काय असणार आहे तुमचं विजन? आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं, आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय. यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम केलं. पालकमंत्री पदाचं काय अंडरस्टँडिंग? शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळते. विशेषतः यापूर्वी अनेक वेळेला 6 आमदार होते, त्यावेळेलाही मिळालं नाही, मागच्या वेळेलाही मिळालं नाही, परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते. त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. बॅकलॉग भरून काढला असं म्हणायचं, गारगोटीत येऊन आश्वासन दिलं होतं. तुम्हाला आश्वासन दिलं होतं, आश्वासनाची पूर्ती झालेली आहे. निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीने आपण करू. शिवसेना यापूर्वी देखील बालेकिल्ला या ठिकाणी कोल्हापूर बालेकिल्ला राहिला होता, मात्र त्या ठिकाणी मंत्रिपद कधीच मिळालं नाही. मात्र ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रिपद या ठिकाणी शिवसेनेला दिली, जी चूक ठाकरेंनी केली होती ती या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला असं वाटतं. यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं. 6 आमदार आणि 2 खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं असेल ते कोल्हापूर जिल्ह्याने. परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले नव्हतं. परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळे
निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली. साहेब, तुमच्याच मतदारसंघामध्ये काळमवाडी धरण येते, त्या धरणाची आता पाहणी तुम्ही करणार का? मंत्री सुद्धा झालेले आहेत, ताकद वापरून ती गळती काढणार आहेत का? काळामवाडीच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल. ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रिणींशी बोललेलो आहे. आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघालंय त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो. तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे, ग्रामीण भागातले अनेक प्रश्न आहेत. खरं तर पक्षाचे तिन्ही नेते आहेत, ते मिळून ते ठरवून अत्यंत देणार. चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील. दुसरा एक महत्त्वाचं शक्तीपीठ महामार्गाचं जसं म्हटलं तसं तो एक मुद्दा फडणवीस यांनी त्या ठिकाणी मांडला होता. पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगलीपर्यंत विरोध जो आहे तो नाही आहे, मात्र कोल्हापूरमध्ये विरोध नाही, आहे. आम्ही त्याचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे. त्या ॲक्युजेशनचं नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही. त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल, म्हणजे लोकांची त्याची तक्रार नाही तिथं पण होईल. त्याच्या पुढे जो आता मार्ग गोव्याला जातोय तिथं त्याला जोडणार आहेत. खरं तर तुमची ती भूमिका आहे, मात्र आंबेडकर यांची विरोधी भूमिका त्या ठिकाणी आहे. म्हणजे काय नेमकं तुमचं नेमकं शक्तीपीठ बद्दल काय नेमकं म्हणणं? नाही, पहिल्या टप्प्यामध्ये शक्तीपीठ व्हावा यासाठी धावपळ करणारा मी होतो. परंतु ज्यावेळेला शेतकऱ्यांचा विरोध होतोय, आपल्या लोकांचं नुकसान होतंय, मुळात लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेतकरी अतिशय अस्वस्थ होते. त्यामुळे साहजिकच आपल्या लोकांसाठी विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना आपल्या माणसांचं नुकसान होऊ नये ही सुद्धा जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. त्यामुळे जे मुश्रीफ साहेबांनी सांगितलं ते नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतरच हा विषय रद्द झालेला आहे. आता गोकुळमध्ये सत्तांतर होणार का? कारण धनंजय माडिक यांनी म्हटलेलं की गोकुळमध्ये सुद्धा आम्ही सत्तांतर करू. नाही, आपण त्यापूर्वी सांगितलेलं आहे की जनरल राजकारण आणि सहकार वेगवेगळं आहे. अजून निवडणुका नाहीत. निवडणुकीच्या वेळेला काय करायचं त्या वेळेला समीकरण ठरतील. आज त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही.